एक झाड पडलं म्हणून अख्खं जंगल बोडकं होत नाही, असं होऊ पण नाही. पण तुम्ही अगदी नेटानं कष्टानं पुन्हा सगळं उभं करताय हे बघून बरं वाटलं, मला समाधान वाटलं. खरं तर माझ्या डोक्यात प्रीतीचाच विचार होता. म्हणजे बिचारीचं लग्न तोंडावर होतं ग, आणि या धक्क्यातून ती बाहेर पडेल की नाही याचाच विचार करत होतो मी. पण बाहेर पडली ती बिचारी, आणि तुम्ही सुद्धा लगेच तिच्या लग्नाचा निर्णय घेतलात, हे एक बरं केलं. तिला त्या धक्क्यातून बाहेर पडायला अशा एका मोठ्या गोष्टीची गरजच होती. अगदी बरं केलं तुम्ही. हे बघ, तुला जी काही पैशाची अडचण असेल ती मला बिनधास्त सांग. तू काही टेन्शन घेऊ नकोस. तुला किती पैसे लागणार आहेत सांग. अगं, आपल्या बहिणीचं लग्न आहे, तणक्यात झालं पाहिजे. तू कसलंही टेन्शन घेऊ नको. तू फक्त मला किती पैसे लागणार आहेत तेवढं सांग. म्हणजे मला खरं तर हे बघ, मला माहिती आहे तुमचा स्वाभिमान. माझी किती इच्छा असली तरी तुम्ही हे पैसे मदत म्हणून घेणार नाही, आणि मीही हे कर्ज म्हणूनच देतोय. हा, पण माझी एक अट आहे. म्हणजे याची परतफेड कधी करायची याची डेडलाईन मी नाही ठरवणार. अभिजितचा मोठा भाऊ म्हणून एवढं तर मी करू शकतो त्याच्यासाठी. हो, ते पैसे कधी परत द्यायचे ते तू ठरव. तुला जशी वेळ होईल तसे तू पैसे परत कर. काहीही टेन्शन नाही. दादा आज आमच्यात नाहीये, पण तरीही हे काका इनडायरेक्टली किती मदत करतात आम्हाला. हे तर दादाचे एकदम खास निघाले. पण आता लग्नाचा सगळा खर्च मिळून साधारण 9-10 लाख तरी लागतील. आधीच यांनी एवढं कर्ज दिलंय, आता परत मी यांच्याकडे एवढी रक्कम कशी काय मागू? काय झालं ज्योती? अगं, कसला विचार करतेस? हे बघ, तू काहीही टेन्शन घेऊ नकोस. हा, तू फक्त मला किती पैसे लागणार आहेत सांग. तू फक्त आकडा सांग ग. मला साधारण एक 10 लाखांची मदत केली तर बरं होईल. म्हणजे मला हॉलपासून दागिन्यांपासून कपड्यांपर्यंत सगळं एकटीला बघायचं आहे. त्यानंतर खूप. हे बघ, मी विचारलं का तुला कशासाठी लागणार आहे तेवढे पैसे म्हणून? नाही विचारलं, पण तरी मला दिले. तुला पैसे दिले.